स्वारगेटच्या शिवशाही बसमधील अमानुष घटनेनंतर पोलिसांच्या तपासाची दिशा एकदमच थरारक वळण घेताना दिसली। आरोपी दत्तात्रय गाडेचा शोध सुरू असताना पोलिसांच्या हाती आलेला तरुण पाहून सुटकेचा निश्वास घेतला गेला। पण नमस्कार, मी सुनंदा नाईक आणि आपण पाहताय तारा न्यूज। पुढच्या काही मिनिटातच हा आनंद विरघळला। गुन्हाट गावात पोलीस थडकले। आरोपीचा फोटो समोर ठेवून शोध मोहीम देखील सुरू झाली आणि एका तरुणाला पाहताच पोलिसांना वाटलं सापडला। पण घरी गंमत तर पुढेच होती। त्या तरुणाने शांतपणे उत्तर दिलं, अहो साहेब, मी तो नव्हेच। क्षणभर पोलिसांचे डोळे विस्फरले, कानांवर विश्वास बसला नाही, कारण दत्ता आणि त्याचा भाऊ दिसायला अगदी जुळे। ज्याला धरलं तो फक्त सावली, खरी व्यक्तिरेखा अजूनही अंधारातच होती। दरम्यान शोध सुरूच होता। पोलिसांच्या हालचालींवर नजर ठेवत आरोपी दत्तात्रय गाडे जंगलाच्या दिशेने पसार झाला होता। पण भूक पाणी कुणालाही माणूस बनवते। तहान भूक लागल्यानंतर तो नातेवाईकांकडे पोहोचलाच आणि इथेच पोलिसांनी खात्री केली की या खेळातील खरा दत्ता कोण आहे। अखेर एका बेबी कॅनॉलमध्ये झोपलेल्या अवस्थेत तो सापडला। एक मोठी शोध मोहीम पूर्ण झाली, पण त्याआधी एका चेहऱ्याने पोलिसांची मोठी फसवणूक केली होती। एका चेहऱ्याच्या दोन छायांनी तपासाची दिशा ढवळून काढली होती। धन्यवाद। आणि या आणि अशाच ताज्या अपडेट्ससाठी पाहत रहा तारा न्यूज।